ना आपल्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आणि स्टेप्स इन्व्हॉल्व इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आपल्याला बघायचं आहे. मिनिंग पासून आपण स्टार्ट करूया. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स बेसिकली तुम्हाला माहिती आहे, फक्त त्या मिनिंग मध्ये आपल्याला बघायचं, वाचून कळेल मिनिंग तुम्हाला. इंटरनेटच्या थ्रू आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करतो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी केले देखील असतील, तेच आपल्याला आता बघायचं. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन इज डन विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. विदाउट इंटरनेट ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणारच नाही. इट कॅन टेक प्लेस विदाउट अ प्रॉपर इंटरनेट कनेक्शन. थोडं तरी इंटरनेट कनेक्शन वीक असेल, तुमचं ट्रान्झॅक्शन होणार नाही. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ऑकर व्हेन अ प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग टेक प्लेस थ्रू द इंटरनेट. बाईंग अँड सेलिंग झाली तर त्याला मी ट्रान्झॅक्शन बोलणार. तुम्ही फक्त ब्राउज करताय साईडवर जाऊन, दॅट डझंट मीन यू डू द ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. बाईंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटी होईल तर त्याला मी काय बोलणार, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. व्हेन अ कंझ्युमर purchase a product or a service online, he or she pays for it through online transaction. जेव्हा तुम्ही परचेस करता तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या थ्रू काय करता, पेमेंट करता. आणि एकदम सिंपल मिनिंग आहे, वाचून कळण्यासारखं, कळालं असेल तुम्हाला. एकदा रिवाइज करूया आपण मिनिंग. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन इज डन विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. इट कॅन टेक प्लेस विदाउट अ प्रॉपर इंटरनेट कनेक्शन. इंटरनेट कनेक्शन मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. विदाउट इंटरनेट कनेक्शन ट्रान्झॅक्शन होणार नाहीये. ओनली ब्राउजिंग डझंट मीन यू डन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ऑकर्स कधी होणार आहे, व्हेन अ प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग टेक प्लेस थ्रू द इंटरनेट. व्हेन अ कंझ्युमर परचेस अ प्रोडक्ट ऑर अ सर्व्हिस ऑनलाईन, ही ऑर शी पेज फॉर इट थ्रू ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. दॅट्स इट. मिनिंग कळालं तुम्हाला. आपण स्टेप्सकडे जाऊया आता. प्रोसिजर ऑफ online transaction. The online transaction moves through pre-purchase or sale stage, actual purchase or sale stage, and delivery stage. Pre-purchase or sale stage ला आपण इन्फॉर्मेशन सर्च करतो वेगवेगळ्या शॉपिंग साईटवर जाऊन. देन एखाद्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट आवडलं तर आपण दुसऱ्या स्टेजला जातो, परचेस और सेल स्टेज. परचेस केल्यानंतर तिसरी स्टेज आपण करतो ती पेमेंट करतो, आणि लास्ट स्टेजला आपल्याला गुड्स मिळतो, डिलिव्हरी स्टेज. इट इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेप्स. आपण डिटेलमध्ये बघूया. आता ऑनलाईन शॉपिंगला आपल्याला काय काय करावं लागतं. फर्स्ट, रजिस्ट्रेशन. ही तर बेसिक गोष्ट आहे. ज्या शॉपिंग साईटवरून गुड्स परचेस करायचे, ज्या शॉपिंग साईटवरून गुड्स परचेस करायचे, जोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला गुड्स परचेस करता येणार नाही. सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार, त्या ऑनलाईन शॉपिंग साईट सोबत स्वतःला रजिस्टर करावं लागणार. Before online shopping, one has to register with the online vendor by filling up registration form. तुम्हाला तो रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करावा लागतो, जिथे तुमचं नाव असतं, ईमेल आयडी असतो, तुमचा मोबाईल नंबर असतो, तुमचा ऍड्रेस असतो. ते सगळ्या डिटेल तुम्हाला तिथे फिलअप करावे लागतात. रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईनच. रजिस्ट्रेशन इज द फर्स्ट स्टेप इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. ही पहिली स्टेप आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढे सगळं सुरू होणार. बिफोर रजिस्ट्रेशन तुम्ही काहीच करू शकत नाही तिथे. सो रजिस्ट्रेशन इज द फर्स्ट स्टेप इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. फॉर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड. विदाउट रजिस्ट्रेशन तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. द कंझ्युमर नीड्स टू लॉग इन अ पर्टिक्युलर वेबसाईट टू बाय अ पर्टिक्युलर आर्टिकल और सर्व्हिस. तुम्हाला पर्टिक्युलर वेबसाईटला लॉग इन करावं लागणार पर्टिक्युलर गुड्स परचेस करण्यासाठी. द कस्टमर ईमेल आयडी, नेम, ऍड्रेस, अदर डिटेल्स आर सेव्ह अँड आर सेफ विथ द वेबसाईट. तुम्ही सगळ्या त्या डिटेल्स सेव्ह करताना ती सेव्ह केलेल्या डिटेल्स ती वेबसाईट पूर्ण सेफ ठेवते. आणि एकदा का तुम्ही तिथे ईमेल, तुमचा मोबाईल नंबर सगळं रजिस्टर्ड केलं की तुम्हाला तुमचा एक लॉग इन आयडी मिळतं, लॉग इन पासवर्ड मिळतं. त्याने तुम्ही लॉग इन करू शकता. परचेस केल्यानंतर तुम्ही तुमच्या त्या शॉपिंग साईटवरती पेमेंट करून गुड्स घरी आणू शकता किंवा गुड्स तुमच्या घरी डिलिव्हर होऊ शकतो. पण रजिस्ट्रेशन ही फर्स्ट स्टेप असतं. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे काहीच करू शकणार नाही. कळतंय तुम्हाला. जस्ट ब्राउझिंग करायचे, जस्ट तुम्हाला चेक करायचे, करू शकता. पण शॉपिंग करायचं असेल तर फर्स्ट स्टेप काय, तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार. ओके, एकदा रीड करूया. फर्स्ट स्टेप आपण रजिस्ट्रेशन. आणि हे सगळं तुम्ही केलेलं असणार. इव्हन फेसबुक स्टार्ट करायचं म्हटलं तरी पण तुम्हाला अगोदर काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागतो. येस ऑर नो, ईमेल आयडी पण टाकावं लागतं ना. व्हॉट्सअप चालू करायचं तिथे पण रजिस्ट्रेशन करावं लागतं. मोबाईल नंबर, नाव वगैरे टाकावं लागतं. इन शॉर्ट, ऑनलाईन कोणतीही सर्व्हिस एन्जॉय करायची असेल तर फर्स्ट थिंग काय, रजिस्ट्रेशन. बिफोर ऑनलाईन शॉपिंग, वन हॅज टू रजिस्टर विथ द ऑनलाईन
vendor by filling up a registration form. Registration is the first step in the online transaction. For online transaction, registration is required. The consumer needs to log in a particular website to buy a particular article or service. The customer email ID, name, address, other details are saved and are saved with the website. Point number 2, placing an order. Once the registration is done, एकदा का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, नाव तुम्ही तिथे ऑर्डर प्लेस करू शकता. ही आपली सेकंड स्टेज आहे. इट इज सेकंड स्टेप इन ऑनलाइन ट्रान्झॅक्शन. व्हेन अ कस्टमर लाइक्स अ प्रोडक्ट और सर्विस, एकदा का तुम्हाला प्रोडक्ट पसंत पडलं, आवडलं ते, ही और शी पुट्स द प्रोडक्ट इन द शॉपिंग कार्ट. वरती शॉपिंग कार्ट असतं कॉर्नरला, माहिती आहे तुम्हाला. त्या शॉपिंग कार्टमध्ये तुम्ही ते प्रोडक्ट ॲड करू शकता. The shopping cart gives a record of all the items selected by the buyer to be purchased, the number of units or quantity desired to be bought per item selected, and the price for each item. म्हणजे इन शॉर्ट शॉपिंग कार्ट मध्ये सगळ्या गोष्टी दिसतात तुम्हाला. तुम्ही किती प्रोडक्ट सिलेक्ट केलेले आहेत, त्या प्रोडक्टच्या किती क्वांटिटी सिलेक्ट केलेल्या आहेत, त्या प्रोडक्टची प्राइस किती आहे, म्हणजे ए टू झेड सगळ्या डिटेल्स तुमच्या शॉपिंगच्या कशामध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होतात, शॉपिंग कार्ट मध्ये. काय दिले बघा त्यांनी, द शॉपिंग कार्ट गिव्स अ रेकॉर्ड. कसला रेकॉर्ड देतात, तो ऑफ ऑल आयटम्स सिलेक्टेड बाय द बायर टू बी परचेस. म्हणजे जे जे तुम्ही घेणार आहे, जे जे सिलेक्ट केले ते सगळं तुम्हाला दिसणार. त्यांच्या प्राइसेस दिसणार, त्याच्या क्वांटिटी दिसणार, द नंबर ऑफ युनिट्स ऑफ क्वांटिटी डिझायर टू बी परचेस, म्हणजे किती क्वांटिटी घ्यायची ते तुम्ही तिथे टाकलेले असणार त्या पण दिसणार. अँड द प्राइस फॉर इच आयटम, म्हणजे काय, एक शर्ट असेल क्वांटिटी 1 दिसणार, 10 आपण पॅन्ट्स घेत असू तर 10 क्वांटिटीज तिथे दिसणार. म्हणजे तिथे नंबर ऑफ युनिट्स, त्या प्रोडक्टचं नाव, त्या प्रोडक्टची प्राइस, ए टू झेड सगळे तुमचे शॉपिंगचे डिटेल्स कुठे असतात, शॉपिंग कार्टमध्ये. द बायर देन प्रोसीड टू द पेमेंट. आणि सगळं काही तुमचं कन्फर्म झालं की एवढं सगळं घ्यायचं आहे, खाली टोटल पण आलेली असणार तुमच्या शॉपिंगची अमाऊंटची. परवडत असेल तर तुम्ही काय करणार, पेमेंटसाठी पुढे जाणार. द बायर देन प्रोसीड टू द पेमेंट ऑप्शन आफ्टर सिलेक्टिंग ऑल द प्रोडक्ट्स. सगळे प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट ऑप्शन कोणता घेणार, पेमेंटचा. पॉईंट वगैरे तुम्हाला प्लेसिंग अन ऑर्डर, रजिस्ट्रेशन केलं, जे जे तुम्हाला घ्यायचे, ज्या ज्या क्वांटिटी घ्यायच्यात, किती प्रमाणात घ्यायचे, सगळं काही तुम्ही सिलेक्ट केलं. सगळा डेटा कशामध्ये अवेलेबल आहे, शॉपिंग कार्टमध्ये. तिथे टोटल आलेली आहे खाली. तुम्हाला जर का ते परवडते, तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत, तर तुम्ही नेक्स्ट स्टेप काय करणार, पेमेंट. पॉईंट नंबर 2 कळाला, प्लेसिंग अन ऑर्डर. इथे रीड करूया सगळ्यांनी. It is second step in online transaction. When a customer likes product or service, he or she puts the product in the shopping cart. The shopping cart gives a record. कसला record देतात, of all the items selected by the buyer to be purchased, the number of units or quantity desired to be purchased per item selected, and the price for each item. The buyer then proceeds to the payment option after selecting all the products. Point number 2 कळाला तुम्हाला. सगळे प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट ऑप्शन काय घेणार, पेमेंटचा. सो पॉईंट नंबर 3, पेमेंट्स. इट इज द लास्ट स्टेप इन ऑनलाइन ट्रान्झॅक्शन. पेमेंट केलं की तुमचं काम झालं, मग तुमच्या घरी गुड्स येणार नेक्स्ट 2 डेजनी 3 डेजनी. सो इट इज द लास्ट स्टेप इन ऑनलाइन ट्रान्झॅक्शन. द बायर हॅज टू सिलेक्ट द पेमेंट ऑप्शन. त्याला पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करावं लागणार. बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कॅश ऑन डिलिव्हरी आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे, नेट बँकिंग ट्रान्सफर आहे. सो तुम्हाला कोणतं तरी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे फॉर मेकिंग पेमेंट. It is the last step in online transaction. The buyer has to select the payment option. These payment systems are secured with very high level of encryption. Encryption म्हणजे काय, तुमचा जो सगळा डेटा तुम्ही कार्डचे डिटेल वगैरे टाकणार ना, ते ओपन दिसत नाही, त्या डॉटेड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे तो डेटा इनक्रिप्ट होतो, तो कोडेड फॉर्म मध्ये होतो. इव्हन तुम्ही बघा ना, फेसबुकला जेव्हा लॉग इन करता, पासवर्ड टाकता, तो पासवर्ड डॉट 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 मध्ये कन्वर्ट होतो ना. याचा अर्थ काय की तो इनक्रिप्ट होतोय, कोणाला कळू नये, कोणी हॅक करू नये म्हणून तो इनक्रिप्ट होतो, कोडेड फॉर्म मध्ये जातो. द पर्सनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन इज कम्प्लिटली सिक्युअर. जी काय तुम्ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन टाकणार, तुमच्या कार्डच्या डिटेल्स, तुमचे पासवर्ड टाकणार, ते पूर्ण सिक्युअर असतात. द फॉलोइंग आर सम वेज इन विच वी कॅन मेक दिस पेमेंट्स. खाली ऑप्शन्स अवेलेबल आहेत, आपण बघूया ते. पेमेंटचा पॉईंट कळाला. ज्या डिटेल्स तुम्ही टाकणार ते लगेच इनक्रिप्ट होणार. इनक्रिप्ट म्हणजे नंबर टाकला असेल 1 2 तर हे 1 2 नाही दिसणार, लगेच तिथे डॉट येणार किंवा स्टार येणार. म्हणजे हा डेटा काय होतोय, इनक्रिप्ट होतोय, कोडेड फॉर्म मध्ये जातो, जेणेकरून कोणी हॅक करू नये. म्हणजे हे सगळं तुमची फायनान्शियल इन्फॉर्मेशन सेफ ठेवण्यासाठी करते ऑनलाईन शॉपिंगसाठी.
पेमेंटचा पॉईंट कळाला, एकदा रीड करूया आपण. इट इज द लास्ट स्टेप इन ऑनलाइन ट्रान्झॅक्शन. The buyer has to select the payment option. These payment systems are secured with very high level encryption. The personal financial information is completely secure. The following are some ways in which we can make this payment. कॅशचे ऑप्शन्स बघा, पेमेंट करण्याचे आपले पेमेंटचे ऑप्शन्स कोणकोणते अवेलेबल आहेत. तर फर्स्ट दिलाय कॅश ऑन डिलिव्हरी. तुम्हाला माहिती आहे गुड्स येणार, पेमेंट करणार आपण. जोपर्यंत गुड्स डिलिव्हर होणार नाही पेमेंट करणार नाही, त्याला काय म्हणणार आपण, cash on delivery. In this type of payment, the buyer pay when he or she receives the product. अगोदर तुम्हाला पेमेंट करायचं असतं. ज्यांना विश्वास नसतो, ज्यांना भीती वाटते की आपण पेमेंट करायचं गुड्स नाही आला, मग बेटर त्यांनी हा ऑप्शन निवडा. कोणता, कॅश ऑन डिलिव्हरी. गुड्स येऊ द्या मग पेमेंट करा. In this type of payment, the buyer pay when he or she receives the product. The payment is made at the doorstep. तो गुड्स घेऊन येणार दारात तेव्हा तुम्ही पेमेंट करणार. The customer can pay in cash or by debit or credit card. तो दारात आल्यानंतर कॅश पेड करा किंवा डेबिट कार्ड स्वाईप करा किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करा. पेमेंट कधी करायचं, गुड्स मिळाल्यानंतर. सो त्या ऑप्शनला काय म्हणणार आपण, कॅश ऑन डिलिव्हरी. एकदा रीड करूया आपण. In this type of payment, the buyer pay when he or she receives the product. The payment is made at the doorstep. The customer can pay in cash or by debit or credit card. Then point number B दिलाय चेक. आता हा पूर्वी यूज व्हायचा, इव्हन आताही काही ठिकाणी यूज होतो. बघा काय दिलंय. इन दिस टाइप ऑफ पेमेंट द बायर सेंड्स चेक टू द सेलर. बायर चेक पाठवतो ऍडव्हान्स मध्ये सेलरला, अँड द सेलर सेंड्स द प्रोडक्ट आफ्टर द रिअलायझेशन ऑफ चेक. चेक सेलर त्याच्या अकाउंटला भरणार, पैसे रिअलाइज झाले की मग बायरला प्रोडक्ट पाठवणार. ही पूर्वी पद्धत यूज व्हायची, आता एवढी यूज होत नाहीये, पण हा एक प्रकार आहे पेमेंटचा. बायर ऍडव्हान्स मध्ये चेक देणार, चेक क्लिअर झाल्यानंतर सेलर प्रोडक्ट काय करणार, सेंड करणार. इन दिस टाइप ऑफ पेमेंट द बायर सेंड अ चेक टू द सेलर अँड द सेलर सेंड्स द प्रोडक्ट आफ्टर द रिअलायझेशन ऑफ चेक. सी दिलाय नेट बँकिंग ट्रान्सफर. In this type of payment, the payment is transferred from the buyer's account to the seller's account. ऑनलाइन आपण बायरच्या म्हणजे आपल्या अकाउंट मधून सेलरच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो इलेक्ट्रॉनिकली. आफ्टर द पेमेंट इज रिसीव्ड बाय द सेलर डिस्पॅच द गुड्स टू द बायर. आपलं पेमेंट त्याला रिसीव्ह झालं की लगेच गुड्स तिकडून डिस्पॅच करतो. इट इज अन इलेक्ट्रॉनिक फॅसिलिटी ऑफ ट्रान्सफरिंग फंड्स थ्रू द इंटरनेट. इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी बऱ्याचशा बँक्स प्रोव्हाइड करतात. ज्यांना डेबिट क्रेडिट कार्ड कॅरी करणं भीती वाटते, कारण कार्ड पडलं किंवा कोणीही घेऊ शकतं आणि यूज करू शकतं घरातले, सो ती लोक इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी घेतात. मग अशी ऑनलाईन पेमेंट करताना ते नेट बँकिंग थ्रू, इंटरनेट बँकिंग थ्रू पैसे काय करतात, ट्रान्सफर करतात सेलरला. सेलरला पैसे मिळाले की सेलर तिकडून गुड्स काय करतो, डिस्पॅच करतो. म्हणजे तुम्ही डेबिट कार्ड पण यूज करू शकता, क्रेडिट कार्ड पण यूज करू शकता, इंटरनेट बँकिंग पण यूज करू शकता. डेबिट क्रेडिट कार्डला काय जणांना काय वाटतं की डेबिट कार्ड घेतलं मुलं घेऊन जातील आणि शॉपिंग करतील, मला खर्च. क्रेडिट कार्डला पाहिजे तेवढं शॉपिंग करून मला खर्च द्यावा लागेल. सो कार्ड न घेता ते काय यूज करतात, इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी. रीड करूया नेट बँकिंग ट्रान्सफर. इन दिस टाइप ऑफ पेमेंट द पेमेंट इज ट्रान्सफर फ्रॉम द बायर्स अकाउंट टू द सेलर्स अकाउंट इलेक्ट्रॉनिकली. आफ्टर द पेमेंट इज रिसीव्ड बाय द सेलर, आफ्टर द पेमेंट इज रिसीव्ड बाय द सेलर डिस्पॅच द गुड्स टू द बायर. एकदा का सेलरला पेमेंट मिळालं तो गुड्स डिस्पॅच करणार. It is an electronic facility of transferring funds through the internet. Point number 4, credit or debit card. The buyer makes payment through debit or credit card and amount get deducted from the customer's account. हा पण ऑप्शन अवेलेबल आहे, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता. डेबिट कार्ड और क्रेडिट कार्ड पॉप्युलरली नोन एज प्लास्टिक मनी, कारण प्लास्टिकचे कार्ड असतात आपल्याकडे खिशामध्ये अवेलेबल असतात, त्याने पण तुम्ही पेमेंट करू शकता. दे आर मोस्टली यूज फॉर ऑनलाईन पेमेंट्स. हा पण प्रकार ऑनलाईन शॉपिंगसाठी यूज करतात. डेबिट कार्डने पेमेंट करायचं, कार्डचे डिटेल टाकायचे, पासवर्ड टाकायचा, अकाउंटला डेबिट पडणार पैसे. सेम क्रेडिट कार्डला पण क्रेडिट कार्डचे डिटेल्स टाकल्या, पासवर्ड एंटर केला, अकाउंटला डेबिट करणार पैसे. पॉईंट कळाला, डेबिट आणि क्रेडिट कार्ड हा एक मोड अवेलेबल आहे ऑनलाईन पेमेंटसाठी. The buyer makes payment through debit or credit card and amount get deducted from customer's account. Debit card or credit card, popularly known as plastic money, they are mostly used for online payments. Now digital cash. Digital cash म्हणजे तुम्ही पेटीएम, गुगल पे, अमेझॉन पे ऐकलेत ना नावं.
आपण आपल्या अकाउंटवरचे पैसे इथे ट्रान्सफर करून ठेवतो, पेटीएमच्या वॉलेटला, गुगल पेच्या वॉलेटला किंवा ॲमेझॉन पेच्या वॉलेटला. यांच्या वॉलेटला पैसे ट्रान्सफर केल्यामुळे काय होते, यांच्यामधून परचेस करताना आपल्याला मोठा डिस्काउंट मिळतो. त्यालाच आपण डिजिटल कॅश बोलतो. डिजिटल कॅश इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक करन्सी दॅट एक्झिस्ट ओनली इन सायबर स्पेस. सायबर स्पेस म्हणजे फक्त डिजिटली अवेलेबल आहे अँड हॅज नो रिअल फिजिकल एक्झिस्टन्स प्रॉपर्टीज बट offers the ability to use real currency in an electronic format. डिजिटल कॅश म्हणजे समजून घ्या, माझ्या अकाउंटला पैसे मी काय करणार, तिकडे पेटीएम वॉलेटला ट्रान्सफर करून ठेवणार किंवा ॲमेझॉन पेला मी ट्रान्सफर करून ठेवेल. म्हणजे माझी कॅश तिकडे गेली, इलेक्ट्रॉनिकली त्या अकाउंटला जमा झालेली आहे, ती फिजिकली माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. पण त्या अकाउंटला तर कसं जनरली 1 ते 10 मध्ये माझी 10 तारखेला सॅलरी होते आणि सॅलरी माझी लगेच संपते. सो महिन्याभरात मला काही शॉपिंग करायची असेल तर माझ्याकडे पैसे राहतीलच असं नाही अकाउंटला. म्हणून मी सेफर साईड काय करतो, त्यातले 5,000 काय करतो ॲमेझॉन पेला किंवा पेटीएम वॉलेटला ट्रान्सफर करून ठेवतो आणि माझी सॅलरी जी उरलेली ती मी महिनाभर वापरतो. आता इन केस इमर्जन्सी मला नीड आली शॉपिंग करण्यासाठी, माझ्या अकाउंटला पैसे नाही आहेत, मग मी कशातून पैसे वापरणार, पेटीएम वॉलेट, ॲमेझॉन पेमधून. सो इट इज वन टाईप ऑफ कॅशच ना, जी डिजिटल अवेलेबल आहे, जी मी इलेक्ट्रॉनिक दुनियामध्ये, डिजिटल दुनियामध्ये काय करू शकतो, बाईंग अँड सेलिंगसाठी वापरू शकतो. भाजीवाल्याकडे जाऊन मी पेटीएमने पेमेंट, इव्हन भाजीवाल्याकडे पण आता काही जणांकडे पेटीएम आहे, पण तुम्ही काही ठिकाणी जिथे कॅश लागते तिकडे ते यूज करू शकत नाही. पण ऑनलाईन वर्ल्डमध्ये, इलेक्ट्रॉनिक वर्ल्डमध्ये, डिजिटल वर्ल्डमध्ये ते पैसे पण यूज करू शकतो ना. सो त्या कॅशला काय बोलतो आपण, डिजिटल कॅश. प्रत्येक पर्सन म्हणजे मेजॉरिटी ऑफ पर्सन, प्रत्येक नाही, दर महिन्याला काही अमाऊंट ह्या वॉलेटला डिजिटल कॅशसाठी ट्रान्सफर करून ठेवतात. का? कारण उद्या जर का गरज पडली आणि अकाउंटला बॅलन्स नसेल तर आपण हा पैसा काय करू शकतो, आपल्या गरजा भागवण्यासाठी यूज करू शकतो. डिजिटल कॅश इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक करन्सी दॅट एक्झिस्ट ओनली इन सायबर स्पेस. म्हणजे ही फक्त डिजिटल दुनियेमध्येच अवेलेबल आहे. म्हणजे जर का फिजिकली द्यायचं म्हटलं तर ही कॅश मी देऊ शकत नाही, इलेक्ट्रॉनिकलीच समोरच्याला देऊ शकतो. पेटीएम टू त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो, त्याच्या हातात मी कॅश देऊ शकत नाही. and has no physical properties but offers the ability to use real currency. म्हणजे आपण रिअल करन्सी सारखी वापरू शकतो गुड्स बाय आणि सेल करण्यासाठी. नो इन अन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट. म्हणून काय डिजिटल कॅशचा, डिजिटल कॅश इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक करन्सी दॅट एक्झिस्ट ओनली इन सायबर स्पेस अँड हॅज नो रिअल फिजिकल प्रॉपर्टीज बट ऑफर्स द ॲबिलिटी टू यूज रिअल करन्सी इन अन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट. कळलं तुम्हाला पेमेंटचे टाइप्स? सांगायचं एकच आहे की हे व्हिडिओज आपले 25-30 मिनिट्सचे रेकॉर्ड झालेले आहेत. क्वेश्चन्स छोटे छोटे त्या टॉपिकमध्ये. तुम्ही ते व्हिडिओ 2दा-3दा बघितणे गरजेचं आहे, त्यामुळे हे यूट्यूबवरती मी टाकतोय. जोपर्यंत कळत नाही तो व्हिडिओ तुम्ही तो बघत राहायचा आहे. इन केस तुम्हाला काही त्यात डाऊट्स वाटले तर मला पर्सनल वरती तुम्ही व्हॉट्सअप करून ते विचारू शकता. मी तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठीच बसलेलो आहे. ओके.